हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. मराठवाड्यावर अस्वानी संकट आणखी गडद होणार. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्याच्या सर्वच भागात पुन्हा धुवाधार पावसाचा इशारा. मराठवाड्यात 21 सप्टेंबरपर्यंत 23,414 हेक्टरवरील पिकांचं नुकसान. 2.5 लाखांहून अधिक शेतकऱ्यांची शेती पाण्याखाली. सर्वाधिक नुकसान धाराशिव जिल्ह्यामध्ये झाल्याचा अहवाल. आतापर्यंत 18 जणांचा अतिवृष्टीमुळे मृत्यू. सत्ताधाऱ्यांपाठोपाठ आज विरोधक देखील पोहोचणार बांधावर. उद्धव ठाकरेंसह हर्षवर्धन सपकाळी देणार मराठवाड्याला भेट. हेक्टरी 50,000ची मदत करा. जमीन खरडून गेली त्यांना 5 लाखांची मदत देण्याची सपकाळांची मागणी. अजित पवारांचा पहाटेच बीड दौरा सुरू. चौसाळा पुलावर पाहणी. पिंपळगाव घाट गावातून दौऱ्याला सुरुवात. हिंगणी खुर्द खोकर मोहा येवलवाडी गावातही घेणार नुकसानीचा आढावा. उपमुख्यमंत्री अजित पवारांसह मंत्र्यांची आजही अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी. छगन भुजबळ, मकरंद पाटील, दादा भुसे, पंकजा मुंडे घेणार नुकसानीचा आढावा. सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार. संकटातील बळीराजासाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा. ड्रोनचे पंचनामे ग्राह्य धरणार. मुख्यमंत्र्यांकडून सोलापूर, लातूरमध्ये पाहणी. पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक. दहशतवाद्यांच्या हालचालींना मदत आणि इतर सुविधा पुरवल्याचा कटारियावर आरोप. न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी. लेहमध्ये काल उफाळलेल्या आंदोलनावरनं काँग्रेस भाजपचे आरोप प्रत्यारोप. सोनम वांगचुक यांनी तरुणांना भडकवलं. गृह मंत्रालयाचा दावा. हिंसाचारामागे काँग्रेसचा हात असल्याचा भाजपचा आरोप. आज कारगिल बंदची घोषणा. छत्तीसगडमध्ये 71 नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण. 30 जणांवर होतं 60 लाखांचं बक्षीस. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना दैनंदिन गरजेच्या वस्तूंचं वाटप. आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये अपराजित राहत भारताचा अंतिम फेरीत प्रवेश. काल सुपर 4मध्ये बांगलादेशवर 41 धावांनी विजय. अभिषेक शर्माच्या आक्रमक 75 धावा. उद्या भारताचा मुकाबला श्रीलंकेशी.